नमस्कार शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग आलेला दिसून येत आहे। सहकार विभागाचे पूर्ण केली आहे प्रक्रिया। मित्रांनो, आता ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला वेग आलेला दिसून येत आहे आणि सहकारी विभागाने देखील दिल्ली संपूर्ण प्रोसेस पूर्ण केलेली दिसून येत आहे। आता अखेर कर्जमाफी कधीपर्यंत होणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि या कर्जमाफीच्या याच्यामध्ये काही नवीन अटी किंवा नियम आहेत का, ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना आता वेग आल्याचे समोर येते। सरकारने 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते। त्यासाठी सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी असं या कर्जमाफीला नाव देण्यात आलं असून या कर्जमाफीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकारकडून माफ केलं जाणार आहे। तसेच नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्यात येणार आहेत। आता या कर्जमाफीबद्दल दिलासादायक बातमी समोर येते। सहकार विभागाने कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून संपूर्ण माहिती राज्य सरकारकडे सादर केली आहे। त्यामुळे आता अंतिम निर्णयाची उत्सुकता वाढली आहे। कर्जमाफी प्रक्रियेसाठी सहकार विभागाने बँकांकडून अत्यंत बारकाईने माहिती गोळा केली आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, खाते क्रमांक, मंजूर कर्जाची रक्कम, पीक कर्जाचा तपशील तसेच व्याजासह थकीत रकमेची माहिती गोळा करण्यात आली आहे। त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची अचूक छाननी करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे। याशिवाय 2022, 2023, 2023 तसेच 2024 आणि 24 ते 25 या 3 आर्थिक वर्षातील नियमित कर्जफेड करणारे आणि थकबाकीदार शेतकऱ्यांचा डेटा देखील मागवण्यात आला होता। बँकांचा IFSC कोड, सभासद क्रमांक, ग्राहक ID आणि जमीन नोंदी यांचाही या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे। बँकांकडून ही सर्व माहिती सरकारकडे सुपूर्द करण्यात आली असून प्राथमिक छाननीचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे। शेतकरी मित्रांनो, आता राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। विशेषतः मे महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। जर हा निर्णय मंजूर झाला तर आर्थिक अडचणीत सापडलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो। तर मित्रांनो, हीच कर्जमाफीच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती समोर आलेली होती। बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनातील दूर झालेले असतील अशी आपण अपेक्षा करूयात। त्यामुळे आताच या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला पुढेही जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।